तर चला मैत्रिणींनो, आज एक महिन्यापूर्वी कामाला जात होते, तसं कामाला सुट्टी मारली होती आणि आज नेमकं गेले ते कांदे कापायला. आवीने बांधलं होतं डोक्याला, त्याच्यामुळं आवी लाजले. लगेच आडंगी गेले, कारण इतकं ऊन होतं ना ताईंनो. कांदे कापायला ऊसातले कांदे होते, एवढा त्रास झाला ना दिवसभर ब्लॉग घ्यायला तिथं हेच नाही भेटलं, कारण म्हणलं नकोच. संकेत हाय करतेत आणि बाया काही कापी त्यात, मी पण कांदेच कापीते. पण घेतला 2 मिनिटं मोबाईल हातात, तर तात्या राम करते सगळ्यांना. तर इथं मी कांदे कापीत होते. कांदे कापता माझ्या लक्षात आलं, म्हणून मी थोडासा ब्लॉग घेतला. तर लगेच ट्रॅक्टरमध्ये भरून त्यांनी घरी आणले, कारण ऊसाला पाणी द्यायचं होतं, औषध द्यायचं होतं आणि कलर पण किती छान आहे ऊसाचा बघा. तर ते म्हणत होते सूर्यखाला घे, तर सूर्यखाला बी घेतलं मी याच्यात. आणि बघा कांद्याला कलर तर झाला. कांद्याचा शेवट झाला. नेमकं मी आजच गेलते, एकच दिवस गेले कांदे काढायला. तर घरी आल्यावर मग घरची धावपळ सुरू होती. लगेच घरी आले नाही तर लगेच पिशवी टेकली की आपल्याला गाईचा चारा ते आणायचा उद्योग सुरू होतो. त्यामुळं मग थोडंसं रानातून पण लवकर व्हावं, पटकन घरी यावं अशी घाई होती. बघा कलर कांद्याला एकच नंबर ओरिजिनल. तर हा मोर ना ताईंनो इतका माणसाळला आहे, मी एवढी जवळ आले त्याच्या तरी तो पळत नव्हता. आणि तो आता त्याची गंमत बघा तुम्ही. पुढं काही प्राणी पण एवढे हुशार होतात ना, त्यांना माहिती असतं की आपल्याला हे काहीच करणार नाही. इथं बघा आत्या किती जवळ बसलेली माझी सासूबाई, तर तरी त्यांच्या मागं येऊन तो कांद्याची पात खातोय, लसणाची पात खातोय सॉरी. कारण त्या पुढं कांदे कापी त्यात आणि पाठीमागं लसणाचा वाफ आहे, तर तो आहे ना लसणाची पात खाऊ राहिला आहे. आणि एवढा छान दिसत होता ना, सूर्य अस्ताला गेला होता आणि दिवस मावळाच्या टायमाला त्याचं ते पिसारा आणि ते एवढा छान दिसत होता ना. एवढे छान मोर संध्याकाळच्या टायमाला 5च्या नंतर बघायला भेटतात. पण काय होतं ना, 5च्या नंतर आपण नेमकं घराकडे निघतो आणि मग ते चरायला बाहेर निघतात. तर बघा त्याचा केवढा पिसारा आहे आणि बघा ते आत्याच्या आणि त्याच्यामध्ये किती अंतर आहे. पण तो एवढ्या थोड्या अंतरावर त्यांच्याकडं बघून खाऊ राहिला आहे आणि इकडं माझ्यावर त्याचं लक्ष आहे. पण मला तो जवळ येऊन द्यायना, कारण त्याला वाटतं मला पकडतेच काय नू. त्या बसलेल्या होत्या त्याच्यामध्ये त्यांना काय भेट नव्हता. बघा तो त्यांच्या पाठीमागं कसं पात खातोय. तर मोर हा प्राणी कुणाला आवडत नाही ताईंनो, सगळ्यांनाच आवडतो. कारण मोर हा प्राणीच असा आहे की तो सगळ्याला प्रिय असतो. श्रीकृष्णाला पण प्रिय होता. श्रीकृष्णाने तर त्यांचे मोरचे सारे मुकुटला धारण केलेले होते. तर मोर हा सर्वात मोठा राष्ट्रीय प्राणी आहे. त्याच्यामुळं मोर बघितला की मनच माणसाचं फुलतं आपोआपच. तर तो चालला आता तिकडं आणि मला पण थोडीशी घाईच होती. मग मी जास्त वेळ काही शूट घेतलं नाही, तिथं थोड्या वेळच थांबले त्याच्यापाशी. पण तो पुढं चालला होता आणि मला बघितलं की तो आणखी, मी थोडीशी पुढं सरकले तो आणखी पुढं सरकायचा. हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी आहे निर्मला पठाडे आणि आज बरेच म्हणजे जवळपास नाही, पूर्ण महिनाच झाला घरी आहे. तर आजच कांदे कापायला गेलते आणि कांदे कापून आले. काल घासावर ऊस दारे धरीत होते, त्याच्यामुळं ते तर काय तिथं नाही ब्लॉग घ्यायला मिळ वाटला, कारण भरपूर अशी पळपळ झाली. दारे धरता काम पण भरपूर होतं. दुसरं घास कापायचा होता आणि वरती बचत गटाची मीटिंग होती. असे बरेच काही कामं छोटे. तर मग नाही बनलं घ्यायला. तर म्हटलं चला बघा फुलं किती छान दिसते. आता सूर्य मावळायला चाललाय ते बघा. आणि त्या टायमाला फुलं असे इतके खुलून दिसतात ना. मी आहे ना मधून चालले वरती चारा आणायला. घासाचं वजं आणून टाकले आणि परत एक म्हणलं गिन्नी गवत कापून टाकले, वाळून गेले. म्हणलं त्याचं एक वजं आणून टाका, उद्या सकाळी परत गहू गोळा करायचा आहे. उद्या परत ब्लॉग घ्यायला वेळ भेटणार नाही, म्हणून मग म्हणलं चला आजच जाऊ. तर नदीतून बघा किती कसरत आहे वर यायची.
आणि ओझं घेऊन जायची, पण जावंच लागतं, त्याला विलाज नाही. तर मोर तर तुम्ही बघितलाच कसा चालला होता. आणि पुढं तुम्हाला दिसतानाच आज दिवसभर काय काम केलं. दिवसभराचं नाही घेतलं, एक थोडा 5-10 मिनटाचा व्हिडिओ घेतला फक्त, कारण कांदे काढायला गेले होते. तर एवढ्या दिवसातून आज पहिल्यांदा कामाला गेले. तर जावं लागत होतं उद्या बी, पण आता नाही जायचं. कारण आहे ना, काय झालं आहे, लाईटी बंद झाल्या होत्या आणि नेमकंच आता लाईटी टाकल्या, आता सुरू झाले. तर सगळं भरणं आहे ना पूर्ण ताणलं. ह्या दिवसात काय होतं, 8 दिवस जर झाले ना लगेच पूर्ण रान वाळतं आणि पाणी द्यायला येतं. तर मग आठवड्याला दारे धरावाच लागते. म्हणून मग आता उद्यापासून परत सुट्टी मारावं लागेल 2-3 दिवस. तर म्हटलं तोपर्यंत गहू गोळा करून घेता येईल ऊसावर पाणी लावून, आणि हे पण करता येईल, ऊसाला पण दारे धरता येतील. तर काल झालं आहे घास आणि ते भिजून, घास गिन्नी गवत. आता फक्त राहिलं ऊसाचं. ऊसाचं काय नाही, 2-2, 3-3 साऱ्यावर लावलं ना ते व्यवस्थित तोपर्यंत भरतं. आणि एक अर्ध्या तासाने किंवा तासाभराने चक्कर मारायला गेलं ना तर बारं बदलून येतं. त्यांच्यावर बघा किती गवत आहे. आपल्याला तर गवत झालं का झोप येत नाही. माझ्या ह्या वावरात इतकं गवत होतं ना ताईंनो, तुम्ही तर बघितलं होतं ब्लॉगमध्ये, एवढं गवत होतं. मी सगळा खुरपून घेतला आहे आणि हाकायला ट्रॅक्टर बोललं होतं हे पण हाकायला काय झालं, व्यवस्थित व्हायना. हे ना साईडने माती जास्त माती खोलून जर घ्यायला लावलं, त्याला जास्त माती जर पडली तर ऊसाचे कोंब बुजतेत. आणि कमी वरची वर जर घ्यायला लावलं तर गिन्नी गवताच्या बेटाडांना काही होत नाही. आणि शिवाय पाणी द्यायची पण पंचायत येणार आहे. त्याच्यामुळे 2-4 साऱ्या हाकल्या आणि बंद केलं. म्हणलं नका हाकू, कारण होऊ द्या म्हणलं, एक पाणी दिल्याच्या नंतरच पोहू. तर आता एक पाणी दिल्याच्या नंतर मग याला हाकून घेऊ. तोपर्यंत आता तवर गिन्नी गवत बघितलं का परत मोठं, म्हणजे केवढं झालं आहे हे परत त्याच्या पानशा दिसू राहिल्यात. पण आता न विलाज आहे, कारण काय करणार आता त्या गिन्नी गवताला. त्या दिवशी इकून पण 2-3 साऱ्या त्यांनी हाकून बघितल्यात, हे परत फुटू राहिले बघा. मध्ये हिरवं दिसू राहिले, परत फुटू राहिले ते. पण त्याला न विलाज आहे. आता याला एक पाणी देणार आहे, वापशर येऊन देणार आहे, नंतर हाकून घेणार आहे. तोपर्यंत आता वर गहू वाळा करायचा. खाली ऊस हाकीला त्यात छान झाले, पण त्याच्यात बी हाकून छान झालंय. पण काँग्रेस इतकं काँग्रेस आहे बापरे. एकच दिवस कापलं तर उगच थोडंसं कापलं तर 2-3 वजे निघलं. मग म्हटलं आता ते ना त्याला फवारून घेऊ, पण फवारायला आहे ना पाणी दिलेलं लागतं, ओलं लागतं. म्हणून मग थांबले 2 दिवस. आता उद्या बिद्या त्याच्यावर फोडलं ना पाणी, मग 1-2 दिवसात त्याला फवारून घेऊ. म्हणजे ते क्लिअर होईन. वरचा गहू गोळा केला का त्याच्यात पण हाकून घेतलं का ते पण व्यवस्थित होईन. थोडं हळूहळू लागन आता कसं तरी सोयीला. पण एवढी धावपळ झाली ना ताईंनो, ब्लॉग घ्यायलाच अजिबातच वेळच कसा भेटला नाही. कसाच मोबाईल हातात घेऊशी वाटत नव्हता. फोन जरी आला ना तर टेन्शन येत होतं, कशाला फोन आला असेल, कामाच्या मध्ये कुणाचा असेल असं वाटत होतं. एवढी धावपळ चालली होती. पण चला, तुमच्या आशीर्वादाने सगळं क्लिअर झालं. कारण आता ते चालतेत, फिरतेत, हिंडतेत आणि दिवसभर त्यांच्यावर लक्ष द्यायला थांबावं नाही लागत घरी. तर ऑपरेशन सक्सेस झालं, सगळं झालं. त्याच्यामुळं ते एक टेन्शन गेलं डोक्याचं. तर मागच्या ब्लॉकमध्ये मी सांगितलंच होतं, कारण ते शेळ्याला पाला आणायला गेले आणि पडले. तर माणसाला कधी काय होईल त्याचा भरोसाच नाही. आणि पडले तर लगेच पाठीवरच पडले, तर मणक्यात थोडासा टिचला मणका. मग त्याचं डायरेक्ट ऑपरेशनच करावं लागलं, कारण तसं त्यांना उठूनच बसता येईना. त्याच्यामुळे डायरेक्ट ऑपरेशनच करावं लागलं. तर झालं आहे आता, ऑपरेशन झालं आहे. ऑपरेशनाला मला वाटतं काल का परवाच महिना झाला आहे. आणि हळूहळू आता ते त्यांचं बघतेत. नाही तर मला 15 दिवस तर घरीच त्यांच्याजवळ थांबावं लागायचं. वावरात जर आले ना तर थोड्या वेळ यायचं, 5-10 मिनटं खुरपायचं का परत घरी पळू जायचं. एवढी फजिती झाली. जनावरं एकपट, हे दुप्पट. पण जनावरं पण आपले आता सगळे गेले. घर पण असं सुनं वाटतंय. पण आता काय करणार, काय म्हणतात ना, गरिबीला हे नाही तशी इथली गत. ते जनावरं होते म्हणून तरी विलाज पटपट करता आले, असंच म्हणावं लागेल. कारण
पटापटा जनावर विकून पैसा गोळा करता आला सगळं. तर काय म्हणतात ना, पैशासाठीचे आहे की नाही. आता काम पण बंद झालं सध्या आणि सगळंच. तर जाऊ द्या, चला तुमचा सपोर्ट असला, तुमचा आशीर्वाद असला सोबत तर सगळं व्यवस्थित होईन. काय म्हणतात ना, सगळ्यांचं चांगलं व्हावं, त्याच्या पाठीमागं आपलं व्हावं. तसं देव कधी ना कधी, किती जरी देवानी परीक्षा बघितली तर कधी ना कधी एक दिवस तरी असा आपला येईनच, आहे का नाही. आणि आता ही वाळलेली मका इथं टाकली होती मी माझ्या हाताने. इथं हात वल्ला झाला, हाताने भरले तर कसा की डागच पडलाय पॅन्टीले बा, डायरेक्ट डागच पडला, पाहिलंच नाही खाली वल्ल झालेलं. तर ही वाळलेली मका म्हणजे मका नाही आहे, याच्यात गिन्नी गवत होतं ना, एवढं गवत होतं ताईंनो. मग घरी पण गायांना पण खायला नेलं भरपूर आणि इथं पण बांधावर टाकलं होतं सगळं. तर आता ते पण हळूहळू करून सगळं नेलं आहे. खात्यात गाया वाळलेलं पण, तर काही हिरवं काही वाळलेलं, कारण एकच चारा घालून पण जमत नाही. तर म्हणलं काही हे घालू काही ते घालू, असं करून ते गिन्नी गवतं पण आता संपतच आलं आहे. आणि वरती आहे घास आहे ते अजून 1 महिनाभर राहीन ही पण गाय. आता 1 महिन्यानंतर हिला पण इकायचं डोक्यात आहे, कारण मालकाला वजे जमत नाही. माझं तर पहिलंच इथं मणक्याचं थोडंसं त्रास आहे मला, त्याच्यामुळं मला पण वजाचं जमत नाही. तर पण आता हे महिना झाला आहे, तसं काय म्हणतात ना, सगळं हँडल करून राहिले. तर हे सगळं देवाचीच कृपा. तर चला, असा होता आजचा ब्लॉग आवडला असेल तर मैत्रिणींनो लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर नक्की करा. चला मग भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय. पण शेअर करायला, कमेंट करायला, चॅनलला हे करायला विसरू नका, कारण तुम्ही ब्लॉग बघता सगळं करता पण लाईक करायचंच विसरून जाता. तर एक लाईक नक्की करा. चला मग.